सरस्वतीच्या माथ्यावर बसून साहित्य मंडपामध्ये आहुती देण्याचा, पूजा वंदन करण्याचा, काही साहित्य कृतींच्या आणि साहित्यांच्या माथी हा योग येतो आणि त्या साहित्याच्या मंडपामध्ये, मांडवामध्ये त्या ठिकाणी साहित्याची मांडेआळी सुरू होते। परंतु मंडळी, या ठिकाणी हे लक्षात घेत असताना, आपली साहित्य परंपरा जपत असताना ज्या मातीतून साहित्याचा आविष्कार झाला, ज्या मातीत साहित्यिक या ठिकाणी घडलेत, ज्या मातीनं संस्कार या साहित्यिकांवरती केला, ते साहित्यिक, ती माती याचं नातं तुटायला नको म्हणून आजच्या या भागामध्ये आपणा सर्वांशी मी संवाद साधतो आहे। नमस्कार। हे विश्वचैतन्याचे या चॅनलवर आपले सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। कारण दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं, ते साहित्य संमेलन विविध अंगांनी, विविध रंगांनी या ठिकाणी समाज माध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळालं। त्यामधील राजकारणी व्यक्तींनी केलेले वेगवेगळे संवाद असतील आणि त्या संवादामुळं निर्माण झालेला विसंवाद असेल, याचे पडसाद आपल्याला या ठिकाणी पडताना दिसलेत। पण हे घडत असताना आपण या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की मुळात मराठी भाषा पोचली, या ठिकाणी ज्या मातीनं पोचली, ज्या आविष्कारानं या ठिकाणी ती अलंकृत झाली, त्या महाराष्ट्रापासून कुठेतरी दूरवर जाऊन ते साहित्य संमेलन पार पाडावं असं का घडतं? मला तर वाटतं की हे साहित्य संमेलन या अभिजात मायबोलीसाठी, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते साहित्य संमेलन, ज्या साहित्यिकांचा जन्म, ज्या साहित्यिकांचा वावर ज्या मातीवर घडलाय, ज्या खेडेगावामध्ये त्या ठिकाणी ते वावरलेत, अगदी त्या खेडेगावामध्ये ते साहित्य संमेलन त्या ठिकाणी भरवावं। कारण त्या मातीला एक वेगळा सुगंध येईल, त्या मातीवरती अजून वेगळा संस्कार कोरल्या जाईल आणि जे नवोदित साहित्यिक आहेत, जे नवोदित कवी आहेत, त्यांना स्वस्तामध्ये जवळच्या जवळ त्या परिसंवादामध्ये, त्या भावाविष्कारामध्ये सामील होता येईल। कारण पंजाबमध्ये कुठेतरी साहित्य संमेलन भरवलं जातं, दिल्लीला कुठेतरी साहित्य संमेलन भरवलं जातं। आपले नवोदित साहित्यिक किंवा वेगवेगळे साहित्यिक खचितच त्यांची ऊर्जा एवढी नसते की एवढा पैसा खर्च करून, विमानाचं तिकीट बुक करून त्या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी व्हावं। पण मंडळी, हा झाला एक भाग। आपली मातृभाषा, आपली अभिजात मायबोली कुठेतरी जगाच्या प्रांतामध्ये वेगळ्या दिशेनं गेली पाहिजे, परंतु खऱ्या अर्थानं ती महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या समाजमनावरती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बिंबवली जाणं हेही तितकंच महत्त्वाचं। साहित्यिकांच्या मेळ्यांमध्ये राजकारण्यांना वाव का दिला जातो, हाही एक मोठा औत्सुक्याचा प्रश्न आज विचारला जातो। साहजिक आहे, जर साहित्यिक राजकारणी असेल, राजकारणी साहित्यिक असेल आणि निर्भेळ त्याच भावनेनं त्या ठिकाणी जर येत असतील तर आपसूक आहे, साहजिक आहे, या साहित्य मंडपामध्ये त्यांचं स्वागतच होईल। पण मला असं वाटतं की या परिसंवादामध्ये, या साहित्याच्या मांदेआळीमध्ये कुठेतरी राजकारणी येतात, त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, त्याला एक वेगळं गालबोट लागतं, एक वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी वेगळा विसंवाद सुरू होतो आणि खऱ्या अर्थानं जी साहित्य संस्कृती, साहित्य परंपरा आपण जपायला पाहिजे, ती साहित्य परंपरा या एखाद्या संवादामुळं, विसंवादामुळं त्या ठिकाणी त्याला गालबोट लागतं। कारण संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला जे पसायदान अर्पण केलंय, त्या पसायदानाचा अर्थ राम शेवाळकरांच्या वाणीतून जर आपण ऐकला तर या सर्व साहित्य कृतीचं, या सर्व मर्मभेदी कार्यक्रमाचं, या सर्व राजकारणाचं, समाजकारणाचं अंग त्या पसायदानामध्ये अगदी ज्ञानेशांनी त्या ठिकाणी दोन्ही हातांनी आपल्याला प्रदान केलं आहे। त्या ज्ञानेशांच्या पसायदानाचं चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे, त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे। राम गणेश गडकरी असोत, कुसुमाग्रज असोत, प्रके अत्रे असोत, विविध साहित्यिक असोत, त्यांनी जी साद घातली, काळ्या मातीला जो हात घातला,
हिरवळीच्या पाडांमध्ये जाऊन, हिरवळीच्या सोपडांमध्ये जाऊन साने गुरुजींनी जी साथ घातली, या ठिकाणी रानकवींनी जी साथ घातली, या बालकवींनी जो आविष्कार आपल्यासमोर आणून मांडला, त्याचं आपण पूजन खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या माय मंदिरामध्ये करायला पाहिजे, नव्हे ते एका वेगळ्याच भाषेमध्ये असणाऱ्या वेगळ्या ठिकाणी नेऊन त्याचं पूजन करायला नको, असं एक रसिक म्हणून मला वाटतं. म्हणून यापुढची मला तरी वाटतं साहित्य संमेलनं या महाराष्ट्राच्या काळ्या कसदार मातीवरती जोपासल्या जावीत आणि नवोदित साहित्यिकांचा जन्मसुद्धा या काळ्याच कसदार मातीतून व्हायला पाहिजे. या साहित्यकृतीतून, या साहित्य परिप्रेक्ष्यातून, या साहित्य या आविष्कारातून नव्या एका झेपेची तयारी होईल, एका स्वप्नाचा साकार होण्याला सुरुवात होईल, उद्याची नवी पहाट आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगानं हे साहित्य जगत वेगळ्या किरणांनी, वेगळ्या शब्द मैफिलींनी या ठिकाणी या काळ्या कसदार महाराष्ट्राच्या मातीवरती परत त्याची मांदियाळी सुरू होईल, अशी मी अपेक्षा करतो. आणि हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण या ठिकाणी सबस्क्राईब करावं, शेअर करावं, लाईक करावं, अशी सर्वांना विनंती करतो. भेटू या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत